हॅलो स्टुडंट. तर आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे. त्याचं नाव आहे सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता आपण पाहायला गेलं तर या पृथ्वीवरती लाखो प्रकारचे जीव आढळतात. ठीक आहे, त्याच्यात प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ठीक आहे, तर काही जे सूक्ष्मजीव आहेत जसे बॅक्टेरिया आहेत, ठीक आहे, किंवा जे वनस्पती आहेत, काही प्राणी आहेत, तर या या सगळ्यांना आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, तर अभ्यास करण्यासाठी क्लासिफिकेशन पद्धत ही जी आहे ही शास्त्रज्ञांनी शोधून काढली होती. ठीक आहे, जर क्लासिफिकेशन नसतं तर आपल्या पृथ्वीवरील जीवांचा अभ्यास करणं अत्यंत कठीण गेलं असतं. बेसिकली क्लासिफिकेशन बघायचं गेलं असेल तर कोणता प्राणी कुठल्या क्लासमध्ये येतो, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी क्लासिफिकेशन मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, चला डिस्कस करूत आपण मग. देर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अराउंड अस. त्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती आहेत, प्राणी आहेत. ठीक आहे, यांची डायव्हर्सिटी खूप मोठी आहे. म्हणजे एक एक जर एखादा प्राणी बघत असेल तर त्याचे ancestor खूप आहे. एखादा प्लांट बघत असेल, एखादा आपण वनस्पती बघत असेल, तर त्यांच्यामध्ये पण भरपूर सारे डायव्हर्सिटी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत. ठीक आहे, सिन्स द टाइम इमोरियल वी ह्युमन्स हॅव बीन एक्सप्लॉइटेड दिस वेल्थ फॉर अवर ओन बेनिफिट. त्याच्यामुळं जेव्हापासून माणसाचं इव्होल्युशन झालेलं आहे आपल्या पृथ्वीवरती, माणूस जेव्हा जगायला लागला तेव्हा त्याचा तो टाइम पिरियड सुरू झाला होता. ॲज अ बिंग ह्युमन बिंग तो काय करत होता की एक्सप्लोर करत होता. आधी स्टार्टिंगला सगळीकडे जंगल वगैरे होते, तर तो एक्सप्लोर करायचा. कोणते वनस्पती आपल्यासाठी कामाचे आहेत, कोणते वनस्पती आपल्या कामाचे नाही आहेत. ठीक आहे, कोणत्या वनस्पती आपल्याला हार्मफुल आहेत किंवा या सगळ्या गोष्टी तो एक्सप्लोर करायचा. त्याच प्रकारे तो एक्सप्लोर करताना त्याला हे पण लक्षात आलं की जे काही प्राणी वगैरे आहेत, कोणते प्राणी आपल्या कामाचे आहेत किंवा कोणते प्राणी आपल्यावर हल्ला करणार नाहीत, या सगळ्या गोष्टी हे त्याला इव्हेंच्युअली लक्षात आलं. ठीक आहे, ड्युरिंग दिस पिरियड ड्युरिंग दिस प्रोसेस मॅन ट्राय टू डिफरन्शिएट बिटवीन आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामुळे या प्रोसेसमध्ये ना माणसाने काय केलं की डिफरन्शिएट करायचं ट्राय केलं, आयडेंटिफाय करायचं ट्राय केलं, कुठले ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, काय नाही, कुठे भेटतात. ठीक आहे, दिस इव्हॉल्व्ड इनटू अ ब्रांच ऑफ बायोलॉजी नोन एज क्लासिफिकेशन दॅट हॅज लेड इव्हेंच्युअली टू सिस्टमॅटिक. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना इव्होल्युशन झालं, आणि या इव्होल्युशनचा अर्थ असाच की एक नवीन कोर ब्रांच तयार झाली बायोलॉजीची, तर त्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. ठीक आहे, तर जे काही क्लासिफिकेशन होतं ते हळूहळू सिस्टमॅटिक प्रकारामध्ये मोडले गेली. The method of classification dates back to ancient time when Indian, Greek and Roman philosophers have contributed their mind to systematic science. त्याच्यामुळं ancient time मध्ये जे काही पुरातन काळामध्ये असताना पुरातन काळ जो चालू होता त्या टाइम मध्ये इंडियन, ग्रीक आणि रोमन फिलॉसॉफर जे होते, ठीक आहे, त्यांनी याचं स्वतःचं कंट्रीब्युशन दिलेलं आहे या सिस्टमॅटिक सायन्ससाठी. ठीक आहे, तो पहिला पॉईंट दिलेला आहे बघा, सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कम्पॅरेटिव्ह अँड एव्होल्युशनरी रिलेशनशिप. हे कोणी मांडलं? जी सिम्पसन्स, 1961. हे बघा, सिस्टमॅटिक्स म्हणजे जे काही जीव आहेत या जीवांच्या विविध प्रकारांचा अभ्यास, त्यांची डायव्हर्सिटी आणि त्यांच्यामध्ये जे काही इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे याचा अभ्यास करणे म्हणजे सिस्टमॅटिक आहे. ठीक आहे, याचा अर्थ असा आहे की सिस्टमॅटिक्स मध्ये 3 गोष्टींचा अभ्यास केला जातो: ऑर्गॅनिझम्सचे प्रकार, ऑर्गॅनिझम्स मधली डायव्हर्सिटी, ऑर्गॅनिझम्स मधली इव्होल्युशनरी रिलेशनशिप. ठीक आहे, आता हे जे सिस्टमॅटिक्स जे आपण बघतोय तर याच्या काही ब्रांचेस आहेत, ज्याच्यामध्ये टॅक्झॉनॉमी येते, फायलोजेनी येते, इव्होल्युशनरी रिलेशनशिप येते. ठीक आहे, हे आपण समोर डिस्कस करू. नेक्स्ट, taxonomy means classification following certain rules or principles. Word taxonomy comes from two Greek words, taxis meaning arrangement and nomos meaning law or rule. The term taxonomy was first introduced by A.P.D. Kendall, जे की स्विस बॉटनिस्ट होते. 1778 ते 1841 यांचा टाइम पिरियड आहे. हे बघा, टॅक्झॉनॉमी म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर टॅक्झॉनॉमी म्हणजे जीवांचं वर्गीकरण करण्याचं एक सायंटिफिक टूल असं आपण म्हणू शकतो. टॅक्झॉनॉमी हा जो वर्ड आहे तर हा 2 ग्रीक वर्ड पासून बनलेला आहे. ठीक आहे, टॅक्सिस, टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट, ज्याला आपण मांडणी म्हणतो.
आणि नोमोज. नोमोज म्हणजे लॉ, ज्याला आपण नियम म्हणतो. ठीक आहे. नियमानुसार ऑर्गॅनिझमचे व्यवस्थित वर्गीकरण करणे म्हणजे टॅक्झॉनॉमी होय. ठीक आहे. तर हे जे टॅक्झॉनॉमी होतं हे पहिल्यांदा एपीडी कॅन्डोले यांनी डिस्कवर केला होता. टॅक्सॉनॉमीमुळे तुला जर पाहायला गेलं तर काही तीन प्रोसेस जे आहेत खालच्या, जे आपण डिस्कस करणार आहेत. तर याच्या तीन प्रोसेसमध्ये आपण मुख्यतः पाहू शकतो. याच्यामध्ये येते आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. आता आयडेंटिफिकेशन तुम्हाला माहिती आहे की अननोन ऑर्गॅनिझम्स जे असतात, जे आपल्याला माहिती नाहीत, अशा ऑर्गॅनिझमची ओळख पटवणे म्हणजे आयडेंटिफिकेशन. नॉमेनक्लेचर म्हणजे ऑर्गॅनिझमला सायंटिफिक नाव देणे, जसे की आपण होमोसेपियन्स हे नाव दिलं होतं. क्लासिफिकेशन म्हणजे काय, ऑर्गॅनिझम्सला कॅटेगरीमध्ये ठेवणं. ठीक आहे. Next one, classification. It is an arrangement of organisms of group. It is an arrangement of organism or groups of organisms in distinct categories in accordance with particular and well-established scheme or plan. This classification is based on similarity and dissimilarity among the organisms. हे बघा, क्लासिफिकेशन म्हणजे काय की ऑर्गॅनिझम्स किंवा ऑर्गॅनिझम्सच्या ग्रुपला त्यांच्या सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीज यांच्या आधारावर वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये त्यांना अरेंज करणे. ठीक आहे, लक्षात आलं. परत एकदा सांगतो, क्लासिफिकेशन म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, ठीक आहे, किंवा त्यांचा ग्रुप आहे, यांना सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीजच्या आधारावरती वेगळं कॅटेगराईज मध्ये ठेवणं किंवा अरेंज करणं याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. क्लासिफिकेशनचे उद्देश काय आहे बघा. क्लासिफिकेशन उद्देश पाहायला गेलं तर पहिला उद्देश असा आहे की ऑर्गॅनिझम जो असतो तर त्याचा अभ्यास करू शकतो. तर अभ्यास करताना आपल्याला खूप इझी जाईल. त्याच्यामुळे ऑर्गॅनिझमचा अभ्यास सोपा करणे हे एक उद्देश असू शकतो. दुसरा उद्देश असा आहे की इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे हे आपण समजू शकतो क्लासिफिकेशनच्या आधारे. आणि तिसरा उद्देश असा आहे की बायोडायव्हर्सिटी आहे हे व्यवस्थित ऑर्गनाइज करण्यासाठी क्लासिफिकेशनची गरज लागते. ठीक आहे. आता नेक्स्ट दिलेला आहे बघा, आर्टिफिशियल. इट इज अ क्लासिफिकेशन दॅट इज बेस्ड ऑन व्हेरी फ्यू इझिली observable and non-evolutionary features such as habit, color, etc., often irrespective of their affinity relationship with the other organisms. Example, linear system of classification. ठीक आहे. बघा, आता आर्टिफिशियल क्लासिफिकेशन पाहायला गेलं तर क्लासिफिकेशनची आपण डेफिनेशन पाहिलेलं की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स आणि त्याचा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमला सिमिलरिटी आणि डिसिमिलरिटीच्या आधारावर आपण कॅटेगरीज मध्ये अरेंज केलेले आहे. तर मग पहिलं आर्टिफिशियल क्लासिफिकेशन बघायचं म्हटल्यावरती आर्टिफिशियल क्लासिफिकेशन मध्ये ऑर्गॅनिझमचे जे वर्गीकरण आहे फक्त काही इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक वरती आधारित असतं. ज्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की कलर दिलेला आहे, रंग, आकार दिलेला आहे, हॅबिटॅट दिलेला आहे आणि हॅबिट दिलेलं आहे. ठीक आहे. पण या सिस्टम मध्ये इव्होल्युशनरी रिलेशनशिपचा विचारात घेतला जात नाही. म्हणून आर्टिफिशियल क्लासिफिकेशन आहे ना हे तेवढं ऍक्युरेट नाही. ठीक आहे. एक्झाम्पल पाहायला गेलं तर लिनियस क्लासिफिकेशन सिस्टीम. ठीक आहे. लिनियसने प्लांटचे क्लासिफिकेशन मुख्यतः स्टेमन्स आणि पिस्टल्सच्या आधारावरती केलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट, नॅचरल क्लासिफिकेशन. आता नॅचरल क्लासिफिकेशन बघायचं आहे. इट इज अ क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट रॅदर दॅन being सिलेक्टेड फॉर कन्व्हिनियन्स लाईक आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे बेंथम अँड हुकर्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. बघा, नॅचरल क्लासिफिकेशन मध्ये ऑर्गॅनिझमचे क्लासिफिकेशन अनेक महत्वाच्या कॅरेक्टरिस्टिक वरती आधारित असते. ज्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे मॉर्फोलॉजी, नेक्स्ट आहे अॅनाटॉमी, तिसरा आहे फिजिओलॉजी, चौथा आहे रिप्रोडक्शन आणि एम्ब्रियोलॉजी. हे भरपूर गोष्टी आहेत नॅचरल क्लासिफिकेशन मध्ये. म्हणून ही जी पद्धत आहे ही आर्टिफिशियल क्लासिफिकेशन पेक्षा अधिक नॅचरल आणि रिलायबल आहे. जसे की एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलेलं आहे बेंथम अँड हुकर्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे हे क्लासिफिकेशन प्लांटसाठी वाईडली यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये इट इज अ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट. एक्झाम्पल दिलेले एंगलर्स अँड फ्रांकल्स classification. In the system of classification, the terms like taxa and categories are often used. Each category is referred as unit of classification. In fact, it represents a rank and is commonly termed as taxon. हे बघा, सांगतो परत एकदा.
आता हे जे काही फॅलोजेनेटिक आपण बघतोय क्लासिफिकेशन, तर हे जे क्लासिफिकेशन आहे ना, याच्यामध्ये ऑर्गॅनिझमचे क्लासिफिकेशन इव्होल्युशनरी रिलेशनशिपच्या आधारावरती असतं. यात ऑर्गॅनिझमच्या कॉमन ॲन्सेस्टरचा विचार केलेला जातो. म्हणजे कोणता जीव कोणत्या पूर्वजापासून इव्हॉल्व झालेला आहे, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर हे क्लासिफिकेशन केले जाते. एक्झाम्पल काय दिले की हे बघा, एंगलर्स अँड प्राटस क्लासिफिकेशन. ठीक आहे. नेक्स्ट, थ्री डोमेन ऑफ लाईफ. याच्या आधी पाहायचं असेल तर आपल्याला तुम्हाला एक सांगतोय, जे काही आपण क्लासिफिकेशन बघतोय, ते क्लासिफिकेशन करताना टॅक्झा आणि कॅटेगरीज हे शब्द वापरले जातात. टॅक्झॉन हा प्लुरल फॉर्म आहे, सॉरी, टॅक्झॉनचा प्लुरल फॉर्म टॅक्झा आहे. टॅक्झॉन म्हणजे क्लासिफिकेशन मधील एक युनिट आहे, जसं की स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फॅलम, किंगडम. हे या सर्व लेवलला टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, three domain of life. It is believed that life originated on Earth in its very simple form. ठीक आहे. जे काही आपण म्हणू शकतो की आपण असं बिलीव्ह करतो की लाईफ जे ओरिजिनेट झालेली आहे आपल्या अर्थवरती, हे खूप सिम्पल फॉर्म मध्ये झालेली आहे. कॉन्स्टंट स्ट्रगल ऑफ अर्ली लिव्हिंग बिंग्स गेव राईज टू मोर अँड मोर परफेक्ट फॉर्म्स ऑफ लाईफ. त्याच्यामुळे जे काही कॉन्स्टंट स्ट्रगल चालू होतं आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणा किंवा आपल्या प्लांट्स असेल किंवा एखादं लिव्हिंग बिंग्सचं, तर हे जेव्हा स्ट्रगल करत होते तर मोर परफेक्शन येत होतं त्यांच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे परफेक्ट फॉर्म त्यांच्या लाईफमध्ये येत होतं. ते स्वतःमध्ये इव्होल्युशन करत होते. This struggle and progressive evolution which led to appearance of diverse life forms. Carl Lewis in 1990 proposed three domain of life classify life. ठीक आहे. तर जे काही कार्ल होते त्यांनी 1990 मध्ये थ्री डोमेन ऑफ लाईफ क्लासिफिकेशनचं यांनी दिलं होतं. ठीक आहे. दे आर आर्ची, बॅक्टेरिया अँड युकॅरिया. ठीक आहे. डोमेन्स इज अँड युनिट लार्जर दॅन किंगडम इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यामुळं डोमेन जे होता हे अँड युनिट लार्जर दॅन किंगडम इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे. हे पण बघूया. Bacteria and archaea both have prokaryotic cells, whereas eukarya have eukaryotic cells. हे पण तुम्हाला माहिती आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये, हे पण सांगतो मी, डोंट वरी. All three domains have very unique ribosomal RNA, or RNA म्हणतो त्याला आपण. Archaea are known for their survival in very extreme conditions like high temperature, salinity, acidic condition, etc. And bacteria, though, are prokaryotes differ from archaea in the structure of cell wall. हे बघा, मी एकदम सिंपल याच्यामध्ये सांगतो. हे थ्री डोमेन ऑफ लाईफ. आता हे बघा, 1990 मध्ये एक मायक्रोबायोलॉजिस्ट होते कार्ल वूस, यांनी यांनी काय केलं, लाईफचे थ्री डोमेन सिस्टीम प्रपोज केले होते. ठीक आहे. या क्लासिफिकेशन मध्ये रायबोसोमल आरएनए, जे की आरआरएनए च्या कंपॅरेटिव्ह स्टडीवरती आधारित यांनी हे क्लासिफिकेशन प्रपोज केलं होतं. ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं की लाईफचे तीन डोमेन्स आहेत, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॅरिया त्यांनी सांगितलेलं आहे. आता बॅक्टेरिया म्हटल्यावरती कसं होणार आहे की बॅक्टेरिया कसा असतो की प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, ज्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल नसतात. ठीक आहे. सेल वॉल पेप्टिडोग्लायकनची बनलेली असते. एक्झाम्पल पाहायला गेलं तर इकोलाय, ज्याला आपण इक्सेप्शियला कोलाय म्हणतो आपण, बॅसिलस हे बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे. दुसरं दिलेलं आहे आर्किया. ठीक आहे. आर्कियाचं पाहायला गेलं तर आर्किया असतो प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स जे की एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट मध्ये जगतात. एक्झाम्पल दिले त्यांनी हॉट स्प्रिंग वगैरे दिले, साल्ट लेक आणि ऍसिडिक एन्व्हायरमेंट सुद्धा दिलेले आहेत. जे आर्किया असते ना, तर त्याच्यामध्ये सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकन नसतं. ठीक आहे. एक्झाम्पल आहे त्याचं मिथोनोजेन्स म्हणतात आणि हॅलोफाइल्स, थर्मोफाइल्स, हे त्याचे एक्झाम्पल. युकॅरिया जर पाहायला गेलं तर युकॅरियामध्ये युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स येतात. फीचर्स काय की ट्रू न्यूक्लियस असतो. ठीक आहे. न्यूक्लियस एकदम बरोबर असतो. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि जे काही कॉम्प्लेक्स सेल्युलर ऑर्गॅनिझम असतात ना, ते ऑर्गनायझेशन असते त्याच्यामध्ये. एक्झाम्पल पाहायला गेलं तर प्लांट्स, फंगी, प्रोटेस्ट, ठीक आहे, ॲनिमल्स, हे सगळे येतात. ठीक आहे. तसंच जर आपण पाहायला गेलं तर डोमेन हायरार्कीचं पाहायला गेलं तर क्लासिफिकेशन मध्ये पहिले डोमेन येते, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस, हे सगळं येते. ठीक आहे. नेक्स्ट, किमोटॅक्झॉनॉमी.
तर हे बघा, किमो टॅक्झॉनॉमी जर आपण पाहणारच आहे त्याच्या आधी, ठीक आहे. आपण एक्सप्लेनेशन बघू, बघू काय काय दिलेलं आहे ते. इट इज अ मेथड ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस इन स्ट्रक्चर ऑफ सर्टेन कंपाउंड्स फाउंड अमॉंग द ऑर्गॅनिजम्स बीइंग क्लासिफाईड. ठीक आहे. इन शॉर्ट, इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ऑर्गॅनिजम्स. एक्झाम्पल दिलेले आर्किया सेल वॉल इज विदाउट peptidoglycan and that of prokarya is with peptidoglycan. Among eukarya, fungi have chitinous cell wall, while plants have cellulosic cell wall. ठीक आहे. बघा आता, आता हे जे काही किमोटॅक्झॉनॉमी म्हणतो आपण, तर किमोटॅक्झॉनॉमी म्हणजे काय, की ऑर्गॅनिझम्सचे क्लासिफिकेशन केमिकल कॉन्स्टिट्यूटच्या आधारे आपण करतो आपण. ठीक आहे. बेसिकली पाहायला गेलं तर म्हणजे ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये काही स्पेसिफिक केमिकल कंपाऊंड्सच्या सिमिलरिटीज आणि डिफरन्स पाहून क्लासिफिकेशन केलेलं जातं. ठीक आहे. हे कंपाऊंड्स असू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे. आपण एक्झाम्पल मध्ये पाहू शकतो प्रोटीन, अमिनो ऍसिड, एन्झाईम, सेकंडरी मेटाबोलाइट्स, सेल वॉल कंपाऊंड्स हे याच्यामध्ये येतात. एक्झाम्पल दिलेले येतात. आर्कियाच्या सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकन नसतं आणि बॅक्टेरियाच्या सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकन असतं. ठीक आहे. यामुळे आर्किया आणि बॅक्टेरियामधील फरक आपण ओळखू शकतो. अजून एक उदाहरण दिलंय की युकॅरियामध्ये जर पाहायला गेलं तर फंगी जे आहे तर ते सेल वॉल मध्ये चिटिन असतं आणि प्लांट्स मध्ये पाहायला गेलं सेल वॉल मध्ये सेल्युलोज असतं. ठीक आहे. म्हणून केमिकल कंपोजिशनच्या आधारे ऑर्गॅनिझमचे क्लासिफिकेशन केले जातं. नेक्स्ट आहे न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी. बघा, न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी काय म्हणतात. The system is based on quantification of characters and develops an algorithm for classification. ठीक है? The basic aim of this taxonomy was to create a taxonomy using numeric algorithms like cluster analysis rather than using subjective illusion of their properties. This system was proposed by R. Sokal and P. Smith in 1963. बघा, न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी काय म्हणतो. जर पाहायला गेलं तर न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमीला आपण फेनेटिक्स असं म्हणतो. या मेथडमध्ये ऑर्गॅनिझमचा जे काही कॅरेक्टर्स असतात तर त्याला न्यूमेरिकल व्हॅल्यूज देऊन क्लासिफिकेशन केले जातं. या सिस्टीम मध्ये अनेक कॅरेक्टर्स कन्सिडर केले जातात. प्रत्येक कॅरेक्टरला इक्वल इम्पॉर्टन्स दिले जातं. त्याचप्रमाणे सिमिलॅरिटी जे असतं ते मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट केले जाते. त्याच्यामुळे क्लासिफिकेशनसाठी कम्प्युटर अल्गोरिदम वापरले जातात. एक्झाम्पल दिलेले क्लस्टर अनालिसिस, ठीक आहे, आणि सिमिलॅरिटी कोएफिशियंट. तर या सिस्टमचे मुख्य उद्देश असं पाहायला गेलं तर ऑर्गॅनिझमचे क्लासिफिकेशन ऑब्जेक्टिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह पद्धतीने करणे म्हणजे न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, cladogram. It is a typical branching pattern. As shown on previous page, a diagram of three domain of life is cladogram. Okay? It is represent a hypothetical relationship denoting a comparison of organisms and their common ancestor. हे बघा, क्लॅडोग्राम. क्लॅडोग्राम म्हणजे काय की ऑर्गॅनिझम मधील इव्होल्युशनरी रिलेशनशिप दाखवणारा ब्रांचिंग डायग्राम. ठीक आहे. हा डायग्राम आपण कॉमन अँसेस्टरच्या आधारावर असतं पाहिलेल्या वरती आपण. क्लॅडोग्राम म्हणजे ऑर्गॅनिझमचे ग्रुप क्लेड म्हणून दर्शवले जातात. आता क्लेड म्हणजे काय, कॉमन अँसेस्टर असतो आणि त्याच्या सर्व डिसेंडंटच्या ग्रुपचा. ठीक आहे. म्हणजे एक कॉमन अँसेस्टर आणि त्याच्या सर्व डिसेंडंटचा एक ग्रुप म्हणजे क्लेड असतो. तर हे जे क्लॅडोग्राम जे असतो ना, क्लॅडोग्रामचा उपयोग कशासाठी करतो, इव्होल्युशनरी रिलेशनशिप समजण्यासाठी करतो, पॅलोजेनेटिक अनालिसिससाठी करतो आणि स्पेसिस डायव्हर्जन्स जे असते ते समजण्यासाठी करतो. जसे की आपण थ्री डोमेन ऑफ डायग्राम पाहिलेले, थ्री डोमेन डायग्राम ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॅरिया हे क्लॅडोग्रामचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नेक्स्ट, phylogeny. It is a evolutionary relationship of organisms. It is an important tool in classification as it takes into account not merely the morphological status but also the relationship of one group of organisms with other group of life. The system helps to understand the evolution and also focuses on similarities of their metabolic functioning, whose three domain concept as well as Whittaker's five kingdom system are very good example of phylogenetic relationship. ठीक आहे, ठीक आहे.
आरामात सांगतो, डोंट वरी. फायलोजेनी. आता फायलोजेनी म्हटल्यावरती काय आहे, की फायलोजेनी म्हणजे ऑर्गॅनिझमच्या इव्होल्युशनरी हिस्ट्री आणि रिलेशनशिपचा अभ्यास होय. फायलोजेनीमध्ये खालील गोष्टीचा वापर केला जातो किंवा या गोष्टीचा विचार केला जातो: मॉर्फॉलॉजी, जेनेटिक्स, बायोकेमिकल कॅरेक्टर्स आणि मॉलिक्युलर डाटा. ठीक आहे. जे आता फायलोजेनी पाहायला गेलं तर ऑर्गॅनिझम्स एकमेकाशी इव्होल्युशनरी दृष्ट्या कसे संबंधित आहेत, जसं यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे की ऊज ऊज थ्री डोमेन सिस्टीम, विटेकर्स फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन, हे फायलोजेनेटिक रिलेशनशिप वरती आधारित आहे. नेक्स्ट आहे डीएनए बारकोडिंग. डीएनए बारकोडिंग is a new method for identification of any species based on its DNA sequence from a tiny tissue sample of organisms under study. It helps to study newly identified species as well as understanding the ecological and evolutionary relationship between living things. त्याच्यामुळं हे पाहायला गेलं तर डीएनए बारकोडिंग जे असतं हे नवीन मेथड आहे आयडेंटिफिकेशन आणि करण्यासाठी एखाद्या स्पेसिससाठी, जे की त्यांचं डीएनए सिक्वेन्सच्या बेसिसवरती आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे. It helps to study newly identified species as well as understanding the ecological and evolutionary relationship between living beings. The process of DNA barcoding includes two basic steps. पहिलं स्टेप आहे collecting DNA barcode data of known species आणि दुसरं आहे matching the barcode sequence of unknown sample against the barcode library for identification. अजून दिलेले DNA barcoding has many applications. A few to mention are protection of endangered species, preservation of natural resources, pest control in agriculture, identifying disease vectors, and दुसरं काय दिलंय ऑथेंटिकेशन ऑफ नॅचरल हेल्थ प्रोडक्ट्स अँड आयडेंटिफिकेशन मेडिसिनल प्लांट. हे बघा, डीएनए बारकोडिंग मी तुम्हाला एकदम इझी मध्ये सांगतो. डीएनए बारकोडिंग ही एक स्पेसिस आयडेंटिफिकेशनसाठी वापरली जाणारी एक मॉडर्न मॉलिक्युलर टेक्निक आहे. ठीक आहे. या मेथडमध्ये ऑर्गॅनिझमच्या डीएनए सिक्वेन्स एक स्पेसिफिक शॉर्ट रिजन वापरून स्पेसिस ओळखली जाते. म्हणजे प्रत्येक स्पेसिससाठी डीएनए चा एक युनिक बारकोड सिक्वेन्स असतो. जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये प्रोसेस दिलेली आहे, डीएनए बारकोडिंग प्रोसेस, ज्याच्यामध्ये मुख्यतः दोन स्टेप दिलेले आहेत. स्टेप वन मध्ये काय दिलेलं आहे की नो स्पेसिसचे डीएनए बारकोड सिक्वेन्स कलेक्ट करणे आणि डाटाबेस तयार करणे. दुसरं आहे अननोन ऑर्गॅनिझमचा डीएनए सिक्वेन्स घेऊन तो बार कोड डाटाबेस सोबत मॅच करणे. म्हणजेच मॅच झाल्यास स्पेसिसची आयडेंटिफिकेशन होते. ऍप्लिकेशन काय दिलेले आहेत त्यांनी: इंडेंजर्ड स्पेसिस प्रोटेक्शन, जे काही नष्ट होणाऱ्या प्रजाती आहेत, विलुप्त होणाऱ्या प्रजाती आहेत, यांचं प्रोटेक्शन करणं, बायोडायव्हर्सिटी स्टडी करण्यासाठी, ऍग्रिकल्चर पेस्ट आयडेंटिफिकेशन, डिसीज वेक्टर आयडेंटिफिकेशन, ऑथेंटिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट, नॅचरल प्रोडक्ट व्हेरिफिकेशन आणि फूड अडल्ट्रेशन डिटेक्शन, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज बघा, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज हे आपण नेक्स्ट याच्यात बघू. ठीक आहे. थांबू तिथे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाकीचं जे काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. चला करा, अभ्यास करा, अभ्यास वगैरे करत जा. काही समजलं नाही तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका. ठीक आहे.